नमो बुद्धाय, जय भीम। मी संदीप रघुनाथ गमरे। मी भारतीय यूट्यूब चॅनलवरून आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मौजे गाव खडपोली MIDC तालुका चिपळूण येथे धम्मसुमन फाउंडेशन संचलित कोकण बुद्धभूमी या नामफलकाचे अनावरण 26 मे 2022 रोजी वंदनीय पूजनीय भदंत राहुलजी बोधी विपश्यनाचार्य महास्तवीर डॉक्टर PhD स्कॉलर यांच्या शुभहस्ते होत आहे। खडपोली गाव हे नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देण्यामध्ये अग्रेसर आहे। कोकण भूमी ही फार प्राचीन काळापासून अपरांत भूमी म्हणून ओळखली जाते। खडपोली गाव चिपळूण तालुक्यातील जे उपक्रम धार्मिक सामाजिक राबवले गेले आहेत त्या सर्व उपक्रमांमध्ये खडपोली गाव हे नेहमीच अग्रेसर आहे। खडपोली गावाने सर्वप्रथम 25 देशस्थ लोकांना याच ठिकाणी खडपोली गावाने 25 देशस्थ लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। चिपळूण तालुका बौद्ध युवा संघटना जेव्हा निर्माण झाली त्या चिपळूण तालुक्याच्या बौद्ध युवा संघटनेच्या पाठीशी खडपोली गाव हे ठामपणे उभे राहिलेले आहे। चिपळूण तालुक्यामध्ये जी बौद्ध धम्म परिषद झाली ती बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी खडपोली गावाचा महत्त्वाचा हिस्सा आहे। बौद्ध भिक्खूंना चिवरदानाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पॅराडाईज हॉलमध्ये घेण्यात आला। तो सुद्धा कार्यक्रम खडपोली गावाने यशस्वी केला आणि आज तर एक ऐतिहासिक पाऊल खडपोली गावातील बौद्ध बांधवांच्या सहकार्याने उचलण्यात आले आहे। ते म्हणजे खडपोली गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व आयुष्यमान विनोद भिकुराम मोहिते यांनी स्वतः जमीन विकत घेऊन विपश्यना केंद्रासाठी 2 एकर जमीन दान केली आहे। आणि या गोष्टीचे साक्षीदार पहिल्यापासून खेरडी गावचे विपश्यना साधक आयुष्यमान मिलिंद तुकाराम गमरे हे आहेत। प्रत्येक वेळी ते नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याच प्रयत्नांना याच ठिकाणी यश आलेले आहे। त्यांच्या समवेत बौद्ध भिक्खू धम्मानंद बोधी विपश्यना साधक सचिन गमरे प्रमोद मोहिते जीवन मोहिते रितेश जाधव सुधीर मोहिते सर विलास मोहिते मनोहर मोहिते सुधन पवार शशिकांत सावंत आलोकजी मोहिते संदेश मोहिते यासारखे अनेक कार्यकर्ते ह्या चिपळूण तालुक्यातून पुढे आले। यामध्ये मौजे गाव खडपोलीतील श्रावस्ती बुद्ध विहार आम्रपाली महिला मंडळ स्थानिक भावकी तरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। त्यामुळे कोकण बुद्धभूमी या नामफलकाचे अनावरण करण्याचा मान खडपोली गावाला मिळाला। यापुढे या ठिकाणी एक भव्य दिव्य असे विपश्यना सेंटर निर्माण होईल। काही वर्ष लागतीलही, परंतु आचार्य यांच्या आज्ञेनुसार याच ठिकाणी एक दिवसीय शिबिर जे विपश्यना साधक असतील आणि काही नवीन साधक या ठिकाणी घेण्याचा मानस आहे। या विपश्यना
केंद्राचा जो संकल्प आहे तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो, कल्याण हो। साधु साधु साधु। जय भीम। याच ठिकाणी कोकण बुद्धभूमी या नामफलकाचे अनावरण करण्यासाठी वंदनीय पूजनीय महास्थवीर थोर विपश्यनाचार्य डॉक्टर PhD स्कॉलर भदंत राहुलजी बोधी यांचे आगमन होत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते कोकण बुद्धभूमी या नामफलकाचे अनावरण होणार आहे। याच ठिकाणी रितेशजी जाधव आणि विनोद भिकुराम मोहिते उपस्थित आहेत। या विपश्यना केंद्रासंदर्भात त्यांनी आम्हाला माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। खडपोली या ठिकाणी इथले एक दानशूर सुपुत्र विनोदजी मोहिते माझ्या बाजूला आहेत। विनोदजी मोहिते या ठिकाणी एक चांगलंसं विपश्यना सेंटर व्हावं यासाठी एक जवळपास 2 एकर जमीन स्वतःची आणि विशेष म्हणजे ती त्यांनी विकत घेऊन, वडिलोपार्जित नव्हे, विकत घेऊन स्वतःची जमीन त्यांनी या कार्यक्रमासाठी किंवा या जागेसाठी त्यांनी दिले आणि म्हणून विशेष करून आम्ही त्यांचं कौतुक करतो। आणि आजच्या दिवशीचा कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की हा जो सगळा इमारत किंवा तो जो सेंटर जे आहे ते पूर्णत्वास यायला काही वर्ष लागतील, परंतु त्याची आज मुहूर्तमेढ आपण ज्याला म्हणू शकतो की या जागेवरती एक आपण नामफलक केला आहे। तो नामफलक तुम्हाला दिसत असेल। आता पूजनीय भंतेजी भदंत विपश्यनाकारी राहुलजी बोधी या महातेरो यांच्या हस्ते या नामफलकाचं अनावरण होणार आहे। तर थोड्याच वेळात आपण तिकडे जाऊ आणि तो कार्यक्रम अनुभवूया। पूजनीय भदंत डॉक्टर राहुल बोधी विपश्यनाचार्य यांचे शिष्य आदरणीय भदंत सुक्तानंद महातेरो यांचं थोड्याच 2-3 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे। तर त्यांची इच्छा होती की कोकणामध्ये विपश्यना केंद्र व्हावं। तर त्यांनी बरेच वर्ष प्रयत्न केले, कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरले वगैरे, परंतु काही जागा मिळाली नाही। परंतु आमचे बंधू विलास मोहिते यांनी सांगितलं की आमचे गावचे, आमच्या वडिलांचे मित्र
दिवंगत बनाजी पांडुरंग हळदे यांना आम्ही तो संकल्प सांगितला, तर त्यांनी सांगितले माझी जागा आहे, तर तुमच्या ह्या चांगल्या कार्यासाठी मी अत्यल्प किमतीमध्ये तुम्हाला द्यायला तयार आहे. तर त्या आमच्या भंतेजींच्या स्वप्नाला त्यांनीसुद्धा होकार दिला आणि आम्ही त्यांच्याकडून ती जागा विकत घेऊन माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ ह्या विपश्यना केंद्रासाठी दान केलेले आहे. इथे आपली खूप मोठी संकल्पना आहे की विपश्यना केंद्र, तसेच श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, बुद्धिस्ट मोनास्ट्री असे बरेच प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. ही तर आता सुरुवात आहे. ह्याच्यापुढे आपल्याला बरीच काही कार्य करायचे आहेत. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली आमचं गाव हे म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे प्रकाशझोतात आहे की इथे जेवढे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आहेत ते खडपोलीमध्येच राबवले जातात. आणि खडपोली हे ते रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रमुख केंद्र आहे. आणि आमच्या खडपोलीमधल्या महिला मंडळ पण सर्व ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. तरुण मित्रमंडळ असेल, आम्रपाली मित्रमंडळ, म्हणजे स्वप्न जरी आमचं असलं तरी मेहनत सगळी त्यांची आहे. आणि त्यांच्या मेहनतीतून आणि आपल्या चिपळूण तालुक्यातील विपश्यनेचे जे साधक आहेत त्यांच्या पण प्रयत्नाची जोड लागली. आमचे बंधू जीवन मोहिते आहेत, त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही वास्तू उभी राहणार आहे. तर याच्या पुढे देखील आपल्या सर्वांचं सहकार्य लाभू द्या आणि ही वास्तू आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे. नमो बुद्धाय. जय भीम. अखंड विश्वात आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, अखिल भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज. आज दिनांक 26 मे 2022 रोजी मौजेगाव खडपोली MIDC क्षेत्र देवाडी सीमा या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र, आमचे धम्मबंधू आयुष्यमान विनोद भिकू मोहिते आणि सर्व त्यांचे दोन्ही बंधू मिळून मोहिते परिवार, त्यांनी एक मनोदय व्यक्त केला होता यापूर्वीच की या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या नावे सुमन फाउंडेशनच्या नावे एक स्तुत्य कार्यक्रम करावा आणि तो विकोपाला न्यावा. त्या स्तुत्य कार्यक्रमाचे आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत. या कार्यक्रमासाठी तो भविष्यात अतिशय चांगला सुयोग्य पद्धतीनं व्हावा, त्याचं स्वरूप चांगलं यावं याकरता आपल्या धम्माचे धम्मगुरू विपश्यनाचार्य डॉक्टर भदंत राहुल बोधीजी, आणखी त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत असलेले बनते अनुमोदसी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे बौद्ध धम्म परिषद यांच्या माध्यमातून या चिपळूण तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर तरुण पिढीनं बौद्ध धम्माला चालना दिली, अशा आमच्या बौद्ध धम्म परिषदेचे सर्व माझे मित्र, धम्मबंधू आणि सर्व सहकारी या ठिकाणी आपणा सर्वांचं मी खडपोली ग्रामस्थांच्या वतीनं, श्रावस्ती बुद्धविहार कमिटीच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी कोकण अप्रांतभूमी असलेलं आणि त्याच्यातील एक छोटासा गाव असलेला तो खडपोली गाव, तो चिपळूण तालुक्यामध्ये आहे, याची आपणा सर्वांना जाणीव आहे. आणि आमचे धम्मबंधू विनोद मोहिते यांच्या सान्निध्यातून हा सुमन फाउंडेशनच्या माध्यमातून हा विपश्यनेच्या करता या ठिकाणी त्यांनी ही जी जमीन दुसऱ्याकडून घेऊन घेतलेली, जी दान केलेली आहे, हे आपणा सर्वांना साक्ष ठरावी आणि याच्यामध्ये सर्व साधक येऊन ही भूमी, कोकण भूमी अतिशय नावारूपाला यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. सर्वांचं आता नाव घेत नाही, पण सुरुवात करताना दोन्ही बनतेंना मी विनंती करतो की या पुढील सुरुवात आपण बनते या कोकण विपश्यना भूमीचं या फलकाचं अनावरण आपल्या हस्ते होईल, यासाठी आपण सर्व बांधव सहकार्य द्याल. तरी मी बनतेंना या संस्काराला सुरुवात करण्यास विनंती करतो. साधु 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 साधु.
तर आज आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, मी डॉक्टर भदंत राहुल बोधी महाथेरो आपल्या या कोकण बुद्धभूमी ध्यान साधक केंद्र याचं उद्घाटन या बोर्डाचं झालेलं आहे असं मी आपल्या सर्वांना सर्वसमक्ष जाहीर करतो. केंद्र सर्वांच्या कल्याणाचं मंगलाचं असं 2 मिनिटं कार्य बनव. सर्वांचं मंगल हो. हां बंद हां प्रति आपली कृतज्ञता आणि पूज्यभाव त्यांच्याप्रती आपण व्यक्त करून मानवतेच्या कल्याणासाठी तथागत भगवान बुद्धांनी फार अनंत यातना सहन करून मानवाच्या मुक्तीचा कल्याणाचा हा महान मार्ग सद्धम्म शोधून काढला, विपश्यनाचा मार्ग शोधून काढला आणि लोकांना फ्री विनामूल्य असं लोकांच्या हितासाठी ते वाटत राहिले, देत राहिले. आयुष्यभर त्यांनी ते दिलं. अशा त्या महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचे स्मरण करून आपण सगळ्यांनी हात जोडून मी म्हणेल तसं त्यांना वंदन करायचं आहे, म्हणायचं आहे. सगळ्यांनी बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि, बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि, बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. साधु साधु साधु. कोकण बुद्धभूमी जी धम्म सुमन फाउंडेशन संचालित कोकण बुद्धभूमी खडपोली MIDC तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी इथे ध्यान साधना केंद्र या ठिकाणी निर्माण करण्याचा आपण सर्वांनी जो संकल्प केलेला आहे हा अतिशय स्तुत्य, प्रशंसनीय आणि लोकांना प्रेरणा देणारा, बळ देणारा असा हा संकल्प आहे. आणि हा संकल्प करण्यापूर्वी आपण फार एक पद्धतशीर असं नियोजन केलं. काही वर्ष त्याच्यामध्ये आपण चिंतन मनन करीत आहात आणि त्यातून जे ठरवलं आहे की या मनोरम्य अशा सुंदर प्रांगणामध्ये, सुंदर जागेवर ज्याचं ऐतिहासिक महत्त्व यापूर्वी आपल्या एका उपासकांनी, साधकांनी जे सांगितलेलं आहे की कसं या जागेला ऐतिहासिक असा वारसा आहे. आपले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी खरोखर आज आपल्या आधुनिक भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं, घटना ज्यांनी लिहिली, बघतो की बुद्ध धम्माला एक वेगळी गती मिळाली, वेगळी ऊर्जा मिळाली बाबासाहेबांच्या या प्रयत्नांनी. कारण की सम्राट अशोकाच्या नंतर सामुदायिक मोठ्या संख्येचं धम्मचक्र प्रवर्तन असं कार्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यानंतरच आज एक फार मोठी वेगळी गती बुद्ध धम्माच्या वाढीसाठी मिळालेली आहे. ही खरोखर फार आनंदाची बाब आहे. बुद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं. बाबासाहेबांनी दीक्षा देण्यापूर्वी बुद्ध धम्म होता, परंतु त्यांना
फक्त काही विशिष्ट वर्गातील लोक थोडा बहुत जाणायचे, सुशिक्षित वर्ग थोडा जाणायचा बुद्धाबद्दल, बुद्धाचा थोडासा तोडका इतिहास, परंतु काय बुद्धाची मूळ शिकवण आहे याबद्दलची माहिती लोकांना नव्हती. ती माहिती आपणास परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासातून, संशोधनातून, प्रयत्नातून लाभलेली आहे आणि एक नवीन दिशा समाजाला, एक जो गौरवनीय असा भारताचा सुवर्णमय इतिहास होता त्याची आठवण करून बाबासाहेबांनी जी एक नवीन अशी चेतना भारतीय मनामध्ये दिली. वैज्ञानिक पद्धतीने आपण धम्माचं पालन केलं पाहिजे. जो वैज्ञानिक धम्म आजच्या काळामध्ये ज्याची गरज आहे आणि तो आपल्याला तथागत भगवान बुद्धाने 2600 वर्षापूर्वी तो दिलेला आहे. भारतामधूनच त्याची सुरुवात झाली. भारत हा जगाचा गुरु बनला आणि तेव्हापासून भारताचं नाव हे विश्वामध्ये बुद्धाच्या धम्मामुळे गेलेलं आहे. खरं म्हटलं, सम्राट अशोकाने जेव्हा स्वतः धम्मचक्र प्रवर्तन घेऊन, दीक्षा घेऊन जेव्हा ते बुद्धिस्ट बनले, पूर्वी ते बुद्धिस्ट नव्हते, परंतु जेव्हा त्यांना बुद्ध धम्माचं महत्त्व कळलं, त्याच्यात परिवर्तन झालं. तो चंड अशोक हा फार कल्याणकारी, देवानां प्रिय सम्राट अशोक म्हणून त्यांची ख्याती झाली. आणि जेव्हा धम्ममार्गाने तर राज्य करण्याचा संकल्प केला, तर त्यांचं राज्य हे फार दुपटीने आणि फार मोठ्या वेगाने पसरत गेलं. पूर्वी लढाया करून जो राज्य जिंकायचा शेजारच्या अनेकाचे, परंतु धम्माची जेव्हा त्यांना शक्ती लाभली, धम्म समजला, जेव्हा तो धम्म अशोक बनला, तर मोठ्या मैत्रीने, करुणेने तो आपल्या प्रजेला सांभाळायला लागला, मानवाच्या कल्याणाचे कार्य करायला लागला. आणि म्हणून त्याच्या शेजारची देश, आजूबाजूला असणारे त्यांचे प्रांत आणि लहान मोठे राजे त्या काळातील सम्राट अशोकाच्या वेळचे, ते सगळे मोठ्या प्रेमाने, मैत्रिणी अशोकासोबत जुळले की तुम्ही आमच्यावर शासन करा, आम्ही तुमच्यामध्ये येतो. अशा पद्धतीनं त्यांचे राज्य अफगाणिस्तानपर्यंत, तुर्किस्तानपर्यंत इकडं संपूर्ण अशा मोठ्या भूखंडावर सम्राट अशोकाचे राज्य पसरलं. हे फार मोठा इतिहास आहे. त्याबरोबरच आपण बघतो की सम्राट अशोकाची करुणा, मैत्री जी बुद्धामुळे त्यांना मिळाली, भिक्षू संघामुळे मिळाली, धम्मामुळे त्यांना ती मैत्री लाभली. तिचा त्यांनी फार चांगला प्रसार केला. 84,000 त्यांनी स्तूप बांधले. जे बुद्ध वचन 84,000 सूत्रामध्ये आहे, ते वचन त्यांनी त्या स्तूपावर जिकडे तिकडे लिहिलेत. आणि भारतभर जिथे जिथे त्यांचं राज्य होतं, तिथे ते त्यांनी स्तूप बांधले, चैत्य बांधले, विहार बांधलेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी चांगलं काम केलं. एवढंच नव्हे तर एवढी करुणा त्यांच्यामध्ये जागली, कारण की ही करुणा लोकांच्या कल्याणाची होती, हार्दिक करुणा होती. तिला सीमा नसते, असीम असते करुणा. स्वार्थाच्या पलीकडे असते, स्वार्थाला सीमा आहे, परंतु करुणेला, मैत्रीला सीमा नाही, ती असीम असते. आणि अशी असीम मैत्री त्यांच्या मनात मानवतेबद्दल निर्माण झाली. आणि त्यांना वाटलं की आमचा भारतच काय, तर भारताच्या शेजारी जे देश आहेत, दुसरे देश, त्या ठिकाणीही बुद्धाचे वचन जावे, हा कल्याणाचा मार्ग जावा. आणि म्हणून त्यांनी जी तिसरी संगीती सम्राट अशोकाने घेतली, त्या तिसऱ्या संगीतीनंतर मोगल्लीपुत्र तीस हे त्या संगीतेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी ठरवलं की धम्मदूत हे भिक्षूला विदेशात त्यांनी पाठवावं. आणि म्हणून त्यांनी एक एक टीम 8 ते 9 देशामध्ये धम्मदूत पाठवले. त्या त्या देशात धम्म गेला. आणि तेव्हापासून भारत हा जगाचा गुरु म्हणून तो प्रसिद्धीस आला. सम्राट अशोकाच्या पूर्वी कुठल्याही राजाने भारतीय गुरुला
विदेशात पाठवलं नाही. सम्राट अशोकापूर्वी कोणी पाठवलं नाही आणि सम्राट अशोकाच्या नंतरही कोणी पाठवलं नाही. सम्राट अशोक हे त्या काळातील असे एक राजे आहेत, जेव्हा राजेशाही पद्धत होती त्या काळातील असे ते एकमेव राजे की ज्यांनी भारताला एक सुवर्णमय भारत असं आणि जगातील अनेक देशाचा गुरु म्हणून हा सन्मान सम्राट अशोकाने दिला. अशी परंपरा आहे. आणि त्यानंतर आपले गोएंका गुरुजी हे भारतात येऊन 1969च्या दरम्यान त्यांनी विपश्यनाच्या कार्याला सुरुवात केली. आणि बुद्धाची काय शिकवण आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र, आर्थिक, राजकीय क्षेत्र यामध्येही बुद्धाच्या प्रवचन आहेतच, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती बुद्धाची उंची आहे, कशी ती प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाची आहे, जाती धर्माच्या पलीकडे, पंथाच्या वर्गाच्या पलीकडे माणूस म्हणून माणसाचा उद्धार करणारा असा तथागताचा धम्म तो आपले गुरुजी सत्यनारायणजी गोएंका यांनी एक वेगळ्या पद्धतीच्या विशिष्ट असे शिबिरं घेऊन त्यांनी त्यांचा प्रचार प्रसार सुरू केला. नागपूरला आमच्या दीक्षाभूमीवर ते 1972ला आलेत आणि तिथेही त्यांनी शिबिर घेतला. मी सुद्धा 72-73ला शिबिरामध्ये सामील झालो. आणि हा धम्म एवढा कल्याणकारी विपश्यनाचा मार्ग की जो बुद्धांनी प्रामुख्याने शिकवला, त्याचा प्रचार प्रसार भारतभर आणि भारताच्या व्यतिरिक्त जगभर आज हे सेंटर निर्माण झालेले आहेत. ही आपल्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आपल्यातील एका साधकाने संकल्प करून एक जमीन अशा या पवित्र पावन कार्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी त्यांनी जी दान दिली आणि हे सेंटर आपण कोकण बुद्धभूमी या नावाने ध्यान साधना केंद्र खडपोली MIDC तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे धम्मसुमन फाउंडेशन संचालित या संस्थेच्या वतीने हे निर्माण केलं. ही फार चांगली बाब आहे. आज त्याचा अनावरण म्हणजे फलकाचं अनावरण करण्याचा आपण संकल्प करून जो कार्यक्रम घेतला आणि मला आपण जे पाचारण केलं आज डॉक्टर भदंत राहुल बोधी म्हणून ऑल इंडिया भिक्खू संघाच्या डेप्युटी संघनायक, जो ऑल इंडिया भिक्खू संघ महान अशा भिक्खू संघाने निर्माण केलेला आहे, त्याची जबाबदारी एक मोठ्या निष्ठेने आम्ही पार पाडत आहोत. त्याबरोबरच वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट जी 40 ते 42 देशाची जागतिक अशी संघटना आहे, ज्या संघटनेच्या 4थ्या कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड कार्ल मार्क्स या विषयावर भाषण दिलं होतं काठमांडूमध्ये 1956ला. तर त्या संस्थेचा मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जागतिक स्तरावर कार्य करतो आहे. तसंच बुद्धा लाईट इंटरनॅशनल असोसिएशन जी 110 देशाची संघटना आहे, त्याचे हेडक्वार्टर आमचं तायवानला आहे, तायपईला. त्याच्याशी मी जोडून आहे. त्याच्याही मी एका चॅप्टरचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि प्रेसिडेंट म्हणून कार्य करतो आहे.
आपण सर्व कोकण विपश्यना भूमीत आपण पदार्पण केलं, आपण उपस्थित आलात, या नामफलकाचं अनावरण केलं, त्या आपल्या सर्वांना आपण सहभाग दिलात आणि आपण भंतेंकडून त्रिसरण पंचशील आपण ग्रहण केलं. आज आपण शांततेमध्ये तरी आपले सर्वांना परत एकदा मनस्पूर्वक आभार मानतो. आणि त्यांना सर्व लोकांना त्याचा लाभ होईल, इतरही सर्व लोकांना लाभ होईल असा संकल्प करून आपण या ठिकाणी काही वेळपर्यंत प्रत्यक्ष आपण आनापानसतीचा अभ्यास करणार आहोत. ध्यानाची पहिली पायरी